नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गौरी किरण दळवी या वहिनींना भेटणार आहोत. कृष्ण कमळ बिल्डिंग, पोलीस वसाहत वरळी या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि सगळं कुटुंब वाट बघतंय. तेव्हा सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया दळवी कुटुंबाला. नमस्कार. 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 उखाणा घ्या ना. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, किरणरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अभिनंदन. आता द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर किरण दळवी, हा माझा मुलगा सिद्धेश, ह्या माझ्या मोठ्या ननंदबाई, ही त्यांची मुलगी, ह्या माझ्या मावस सासू आणि मागे उभे आहेत ते माझे मामा मामी. नमस्कार. आणि ह्या माझ्या सगळ्या बाकी सगळा मित्र मैत्रिणी परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. स्वागत. सुरुवात करूया आजच्या गप्पात. कुठलं बालपण तुमचं? पुण्याचं. पुण्यात कुठे? पुणे शिवाजीनगर. शिवाजीनगरला कुठे? शिवाजीनगर पोलीस कॉलनी. माहेर पण पोलीस कॉलनी? पोलीस कॉलनी. गमतीचा भाग असा की माझे आजोबा पोलीस, माझे वडील पोलीस, माझे चारी काका पोलीस आणि माझे सासरे पोलीस, माझे मिस्टर पोलीस. तुम्हाला पोलीस स्टेशन मध्येच राहतोय असं वाटतं? असंच वाटतं. तुमचं बालपण कुठलं? पुणे. पुणे. आता तुमचं पोस्टिंग कुठे? आता मी वरळी हेडक्वार्टरला आहे. कसं वाटतंय? छान. काय पुणे कुठे? पोलीस स्टेशन मध्ये बरं वाटतं की घरी बरं वाटतं? पोलीस स्टेशन. नक्कीच. का हो असं? पोलीस स्टेशन काम करण्याची जी मजा आहे ती घरी काय सगळेच घरी काय घरात म्हणजे घरी असलो की मूड लागत नाही. जो पोलीस स्टेशनमध्ये जे काम करून दिवस निघून जातो, जे काम करण्याची. बरोबर आहे. का हो असं केलं तुम्ही? मी घरी नसते, मग मी वर्किंग आहे, मग मुलाची जबाबदारी त्यांच्यावर पडते. कदाचित त्याच्यामुळे नसावं त्यांना घरी राहावंसं वाटतं. हो की नाही? नाही तसं नाही. आणि घरी एकटा असले करून काय बसून करणार काय? बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही घरी असतात तर ठीक. चला, कामाची आवड म्हणावी याला. बालपण सगळं कसं गेलं तुमचं? मस्त. आम्ही दोघेही एकाच कॉलनीत लहानाचे मोठे झालो. दोघे म्हणजे? माझे मिस्टर आणि मी. कसले गोड हसलायत माहितीये तुम्ही आता. आणि मग तिथेच ओळख असा भाग नाही, ते आमच्या रिलेशनमध्ये होते. पण लहानपणापासून कधी असं यांच्याशी माझं लग्न होईल किंवा त्यांनाही कधी माहीत नाही, मलाही कधी माहीत नाही. मोठे झाले हे कामानिमित्त मुंबईला आले, त्याच्यानंतर माझ्या आजी आजोबांच्या आणि यांच्या आई वडिलांच्या कदाचित मनात आलं आणि नंतर मग आमचं लग्न ठरलं. कसं काय हो? नेमकं काय झालं? नाही, माझ्या पण मनीत आणि काहीच नव्हतं. म्हणजे कधी दोघं एकत्र खेळलोय लहानापासून, पण कधी हिच्याशी लग्न करेन असं कधी वाटलं नव्हतं. कधीच नाही. पण कसा होता लहानपणी यांचा स्वभाव? कसा? आता एवढं काय आठवत नाही लहानपणी कसं होतं. नाही कसं बाबा, एखाद्या गोष्टीवरून एखादी समजा खेळ असेल तर त्याच्यात ते एक्सपर्ट एकदम. नाही, खेळण्यात वगैरे एक्सपर्ट लहानपणापासून, आताही आणि तेव्हाही. तुम्हाला आउट करायच्या? आउट नाही, त्यांच्याबरोबर असं खेळणं कधी झालं नाही. त्यांच्या आणि माझ्या वयाचा फरक, त्यामुळे खेळणं कधी झालं नाही त्यांच्याबरोबर. एक मोठा माणूस ओरडतो तसं लहानपणापासून मला आत्ताही ओरडते आणि लहानपणी ओरडायचं. तुम्ही? हो. तेव्हाही म्हणजे याच्याशी खेळू नको, त्याच्याशी खेळ, असं म्हणजे तुम्हीच ठरवायचे सगळे तेव्हापासून. पण कसं गेलं तुमचं बालपण? कसं गेलं? एकदम मस्त, एकदम मजेत. एखादी गोष्ट मागितली की मिळायची? हो लगेच. हो की? वडिलांकडून मिळायची. तुमच्याकडे पण तसंच होतं? मला आई वडील नाही, माझे लहानपणीच आई वडील वारले. आणि आई वडील जितके नाही चांगलं सांभाळणार तितकं छान माझ्या आजी आजोबांनी मला सांभाळलं. मला कधीच माझ्या आई वडिलांची कमी मला भासू दिली नाही त्यांनी. आज मला माझ्या आजीची खूप आठवण येते की आज ती असती तर माझ्याबरोबर असती. खूप मिस करताय? अगदी. कारण मला कधीच असं वाटलं नाही की मला आई वडील नाही आहेत. त्या दोघांमुळे आज ती जागा माझ्या सासू सासऱ्यांनी नक्कीच भरून काढली. आजीची खूप आठवण येते. हो. आज सकाळपासून असं वाटतं की आज होम मिनिस्टरचा प्रोग्राम आहे, पण आज माझी आजी असती तर माझ्या शेजारी बसली असती. असं खूप आज आठवण येते तिची. काही प्रसंग असे असतात, काही आठवणी अशा असतात की ज्या कधीही विसरता येत नाही. नेमकं तुमच्या बाबतीत तेच झालंय. हो. आजी ओरडायची का? हो, ओरडायची, मारायची, हट्ट सगळे पुरवायची, सगळं व्हायचं. जसे आई वडील करतात सगळं तिने तसं केलं. हो.
पण आई बाबा तुम्ही किती वयाचे किती होते? मी लहानपणी अगदी 2-3 महिन्याची वगैरे असताना माझे आई बाबा वारले. हो का? तेव्हापासून आजी आजी सगळं काय आजी. सगळं काय आजी. बरं मला सांगा, फायनली तुम्ही एकमेकांना शेवटी लग्नाचा जेव्हा निर्णय झाला तर तुम्हाला सांगितलं कोणी की कसं, समोर थेट आणून भेटवलं, काय झालं, कसं झालं? नाही, आधी कल्पना घरातल्यांनीच आम्हाला दिली आणि स्वभाव मला माहित होता. आजीलाही वाटत होतं की माझ्यानंतर हिला सेफरच्या हातात कोणाला तरी द्यायचंय, म्हणून ज्या लोकांना ती पहिल्यापासून ओळख होती त्या लोकांच्या हाती तिने मला सोपवलं. हो, आणि मी तिच्या पुढे जाणारच नव्हती, त्यामुळे मीही लगेच होकार दिला. मग ते तसंच आता जपतात? हो अगदी. तुम्हाला? हो अगदी. तरी तुम्ही त्यांना ऑफिसमध्येच बरं वाटेल याची काळजी घेता. पण स्वभाव कसा आहे त्यांचा? छान, अगदी मन मिळावू माझ्याशी आहेत, पण एकच प्रॉब्लेम की कमी बोलतात. ऑफिसमध्ये संपतं का? म्हणजे इथे घरीपर्यंत पुरतच नसेल मग? नाही, ऑफिसमध्ये जास्त बडबड असते. हो, आणि घरी आल्यानंतर गप्पा, शांत बसतो, काय विषयच नसतो ना. तुम्ही विषय काढत नाही मग मुद्दामून विषय काढायचे, नको नको ते असतील ते, आणि मग त्यांना पिडत बसायचं, हेच काम करते मी. मग उगाच ते बडबड झाली की मग भांडणं, थोडंसं थोड्यावरून थोडं मोठं होतं, त्यापेक्षा आपलं शांत बसलेलं बरं. किती वर्ष झाली? लग्नाला या महिन्यामध्ये 11 वर्ष पूर्ण. 11 वर्ष. 11 वर्षात 11 ठिकाणं सांगा जिथे हे घेऊन गेले. अरे बापरे, मी गावाला आणि पुण्यालाच जास्त फिरली आहे. म्हणजे पोलीस नवरा केलाय मी. मग काय झालं? कुठे सुट्टी असते आणि सोडतात कुठे, जेव्हा सणवार कुठे फिरायची इच्छा असते तेव्हा काही ना काहीतरी बंदोबस्त आणि हे चालूच असतं. हो की नाही? पण मग 11 वर्षात तुम्हाला फक्त गावी आणि नाही असं काही नाहीये, फिरलोय आम्ही, पण अगदी महाराष्ट्रातलीच ठिकाणं, गोवा म्हणा, महाबळेश्वर म्हणा, लोणावळा वगैरे अशा ठिकाणी फिरलो. पण कुठे जाण्याची इच्छा आहे तुम्हाला? बोला. सांग ना. काश्मीरला. अरे वा, मग कधी जाणार? बघूयात मिस्टर कधी नेतात तेव्हा जाणार. काय कधी नेणार? नाही ना, लवकरच नाही. बरं, मुंबईत आल्यानंतर पहिलं ठिकाण कुठलं बघितलं? त्यांनी मला नेलं होतं फिरायला. पहिलं तर वरळी सी फेस, अगदी जवळचा म्हणून पहिलं वरळी सी फेसलाच गेलो होतो, नंतर महालक्ष्मी आणि हाजी अली, मग नंतर गेटवे ऑफ इंडिया वगैरे. एवढ्या एरियात? हो हो हो. विश्व एवढ्या एरियात. आणि त्यांना फिरण्याची फारशी आवड नाही मला असली तर. चित्रपट कुठला बघितला दोघांनी पहिला? पहिला चित्रपट आम्ही कल हो ना हो बघितला. तुम्हाला आणखी आवड कसली आहे? आवड मला खेळाची खूप आवड आहे, म्हणजे आता होत नाही. क्रिकेट खूप खेळलं, व्हॉलीबॉल खेळलं. आता नाही? आता नाही, आता टीव्ही बघण्याची आवड आहे बरं. मलाही खेळाची आवड आहे, घर छान नीट ठेवायची आवड आहे, सजावटीची आवड आहे, ह्या आवडी मलाही. ह्या आवडी आहेत. आणि भविष्यात काय करण्याची इच्छा? मुलासाठी सगळं काही नीट, म्हणजे त्याला कुठे हे नको की प्रॉब्लेम नको की आता मम्मी बाबांकडे हे नाहीये, माझे बाबा पोलीस आहेत, माझ्यासाठी आता हे इतक्याच लिमिटेशन आहेत, एवढंच आम्ही करू शकतो, असं त्याला कधीच विचार पडू नये. आनंदी वातावरणात तुम्ही दोघे राहा, आणि फक्त माऊली तुम्हाला एक विनंती करतो, असं वातावरण निर्माण करा की जेणेकरून हे घरी राहतील. हो ना? असं मी नाही म्हणणार. नाही, हो, दोघेही घरात राहा, छान मस्त आनंदात वेळ घालवा आणि जरा काश्मीरचं स्वप्न लवकर. नाही, नक्की नक्की. असं म्हणत पहिला खेळ कुठला ते बघू. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात, फक्त तो 1 रुपया मिळाला पाहिजे. त्यासाठी आधी 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवून द्या. आता यामध्ये 1 रुपया कुठेतरी दडलेला आहे आणि 4 संधीमध्ये तुम्हाला जर 1 रुपया मिळाला तर त्या जेवढे पैसे जमा होणार ते पैसे आणि त्या 4 वस्तूही तुमच्या. ओके. तेव्हा आता तुम्ही सगळ्यांची मदत घेऊ शकता. ₹20. आणखी 3 संधी शिल्लक आहेत तुमच्या. कोणी सांगितलं होतं हे? नंदबाईंनी सांगितलं होतं? अरे वा, बरोबर चुकीचं सांगितलं. ₹500. चमचे. काय वाटतं, ह्याच्यात 1 रुपया असेल की बदलायचं आहे तुम्हाला? नाही, मिस्टरांनी सांगितलं नाही बदलणार. नाही बदलणार? नाही. मग घ्या चुकीचं. 10 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे. चला आता तुमचं सजेशन द्या. हे बरं, म्हणजे कारण सगळ्यांना ब्लेम केलाय, आता तुमचंही चुकीचं असेल तर मी तुम्हाला ब्लेम करणार. मला माहितीये कुठे आहे ते, म्हणून मी सांगू शकत नाही. ठेवले कोणी टॅग? बरं. आता एक संधी.
एक संधी पाहिजे का अजून? दिलीत तर चांगलं आहे, हा दिलीत तर चांगलंच आहे. बघा, पण हे पण असू शकेल तर मला माहिती ओ बापरे, नको, म्हणजे आहे ते आहे. त्यामुळे मी काय म्हणतो, एक संधी पाहिजे तर घ्या ना. नको, राहू दे, राहू दे. बघा, तुम्ही ठरवायचं. तुम्ही पाहिलंय का? नाही, मी उघडणार होतो पण तेवढाच विचार केला की अजून एक संधी द्यावी का तुम्हाला. राहू दे, ठीक आहे, राहू दे, जे येईल ते. जे येईल ते. मी काय म्हणतो, बदला ना. नाही, नको, आता नाहीच बदललं. मी काय म्हणतो, एक संधी आहे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, बदला ना तुम्ही. नाही, नको. बघा, माझ्या सांगण्यात खूप बदला तुम्ही. नाही, राहू दे. नको, आता नकोच. बघा, नाही, हे घ्या 2000 रुपये. ते पण नाही मिळाले. गेलं बक्षीस. घ्या हेअर ड्रायर. ठीक आहे, होतं, खेळ आहे. नमस्कार, सगळे तयार आहात? कोण सुरुवात करणार, कोण आरोप करणार पहिला? तसा स्वभाव छानच आहे तिचा, काही प्रॉब्लेम नाही आहे. बट काय होतं, काही काही छोट्या छोट्या गोष्टी अशा होतात, काही मनाविरुद्ध घडतं तर फोन करून नेहमी रडत असते. नाही, नाही. मान्य काय नाही नाही. तुम्हाला? का म्हणत माझ्याशी मला तुझ्याशी बोलत मी असते. तर कधी पाहिलं नाही रडताना. म्हणजे हे असं होत नाही असं नाही, तुमचं म्हणणं? नाही, नाही. कळलं का? माझं आणि तिचं आहे ना ते नाही, बोलणं. पण त्यांचं म्हणणं आहे की असं त्या रडतच नाही कधी. नाही रडत, रडवेल पण रडत नाही. हर वेळेस फक्त अभ्यास करताना मारते. आरोप मान्य आहे? नाही, नाही. बघ, हे सिद्धेश, बाबा नाही म्हणतात आरोप नाही, मान्य कारण नाही. तो अभ्यास करताना मी बसत नाही, कारण मी असलो की त्याचं लक्ष नसतं, हो त्यामुळे का? मी बसतच नाही घरात. जर स्वभाव चांगलाच आहे, काय प्रश्नच नाही. बाकी आरोप वगैरे काही नाहीये. काही नाही. मला सांगा, आता तुम्ही ह्या सगळ्यांचं जे म्हणणं आहे तसं तुमचं काय म्हणणं आहे की वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? व्यवस्थित आहे, काही काही कुठलाही बदल काही नको. करायची गरज नाही. आहे काही ते नाही. एक व्यवस्थित. गोष्ट ऍडिशनल पाहिजे असं काही काही नाही, काही नाही. आहे अगदी सगळं व्यवस्थित खूपच जास्त होईल ते. आहे आहे ते- ते. आहे ते व्यवस्थित आहे. बरं, आता सगळ्यांचं म्हणणं तुम्ही ऐकलं, तुमच्याबद्दल कौतुक झालं, आरोप तर कोणी करतच नाहीये, धसका घेतलाय तुमचा. पण तरी सुद्धा सांगा की तुम्ही स्वतःमध्ये जर एक बदल करायचा असेल तर कुठला कराल, आणि या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मलाही खूप बरं वाटलं की कोणाच्या कंप्लेंट्स नाही आहेत माझ्याबद्दल, नाही, पण नाही. मला स्वतःला माहिती आहे. एक सांगू का, कंप्लेंट्स आहेत, फक्त कॅमेऱ्यासमोर करायच्या नाहीयेत. नाही, असं नाहीये, माझी- नाहीये. माझी चिडचिड होते, मला माहिती आहे. मी घरात थोडीशी चिडचिड करते माझ्या मनाविरुद्ध झालं तर, पण नवरा सपोर्टिव्ह असल्यामुळे ती दुसऱ्यांना जाणवत नसेल बहुतेक. आणि त्यांनी सोबत कुठला बदल केला पाहिजे? थोडंसं जास्त बोलले आणि वेळ दिला तर. बोला आता घरात. हां, उद्यापासून, आज नको. आम्ही गेल्यावर बोला पाहिजे तर पण बोला. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागणार, आणि धन्यवाद द्यायचे असेल तर कोणाला द्या? धन्यवाद द्यायचे असेल तर सासू सासऱ्यांना देईल, कारण मी जशी घरी होते माझ्या माहेरी तशीच मी इथेही आहे. माझी नणंद माझी खूप सपोर्टिव्ह आहे, लहानपणापासून आत्तापर्यंत. काही कुठलाही प्रॉब्लेम आला तर पहिला फोन आत्ताही तिलाच जातो. आणि क्षमा मागायची असेल तर? क्षमा मागायची असेल तर आजोबांची मागेल. आजोबा एकटे आहेत आता गावी, आणि माझ्या वर्किंग ह्याच्यामुळे मला त्यांना जास्त वेळ द्यायला नाही मिळत. बरं, आता तुम्ही थोडीशी धावपळ करायची आणि वहिनींना बक्षीस मिळवून द्यायचं. वेळ 2 मिनिटाची. अक्षर आहे क. तुम्ही सांगितलं. कढई 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. कढई आहे. कासव 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 लवकर. कमळ, कमळ, कमळ.
नाही द्यायचं नाही ते. ड्रॉमध्ये 10 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ. संपली. थांबा आता किती वस्तू आणल्या बघूया. सांगा हो. कासव, 1 कॅलेंडर, 2 कापूस, 3 कपडा, 4 कमळ, थांबा 5. आधी 5 वस्तूंसाठी हे पहिलं बक्षीस मिळालं. आता कढई, 6 कागद, 7 कप, 8 कंगवा, 9 कैची, 10 वस्तूंसाठी हे दुसरं बक्षीस. आणि कांदा, 11वी वस्तू. अभिनंदन. 3ही बक्षिसं मिळवून दिलेत. कळलं का? जरी ते ऑफिसमध्ये असले ना तरी घरी लक्ष असतं. बघूया कोण जिंकणार पैठणी. प्रीतीचं तेल वातीच्या ज्योतीला, अनिलरावांच्या प्रेमापुढे नाही किंमत संपत्तीला. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात रोज होतात नवीन खेळ. प्रशांत रावांचं नाव घेते, पैठणी जिंकण्याची माझीच वेळ. आता नेमकं कुणाचं नाव येणार माहीत नाही. बऱ्याच जणींनी देव पाण्यात ठेवलेत आज. काय पटतंय बघा. लता सुरेश करकटे. नाव सांगा. लता सुरेश करकटे. कसं वाटतंय तुमचं आता नाव आलं? हो की? आलं ना, एवढ्यात नंबर आला, लय बरं वाटलं. उखाणा घेताय? हा. हा घ्या ना. काचच्या गलासात मद्राशी दही, हा. सुरेश करकडे बसले खुर्चीवर, मी करते सही. काचेच्या गलासात मद्रासी दही. मद्रासी दही. दही. सई रे सई. आता कोण आहे सोबत घरातलं इकडे? मुलं आहेत 2, सुना आहेत 2. सुनाला, एका सुनेला बोलवायचं तर कुठल्या सुनेला बोलवाल? ये सारिका. कसं वाटतंय? खूप छान. कशासाठी? सासूबाई सिलेक्ट झाल्या त्याच्यासाठी. हो का? वाटत नाही चेहऱ्यावरून. बरं बरं, टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी. स्माइली चेंडू इथून टाकायचा, एक टप्पा पडून तो या गजान म्हणजे खिडकीचे गज आहेत त्यांना पार करून तो पलीकडे जायला पाहिजे. 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. एक, 2, 3. थांबा थांबा. त्यांच्या 6 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 3. 6 संधी तुमच्यासाठी. 1, 2, 6 संधी झाल्या. गुणसंख्या आहेत 2. तुमची गुणसंख्या आहे 3. या माऊलीची गुणसंख्या आहे 3. तुमच्याकडे 4 संधी आहेत आणि गुणसंख्या आहे 2. बघूया काय होणार. आता बघा, बरोबरी करण्याची संधी आहे. 1 गुण मिळाला तर बरोबरी आणि त्यानंतर आणखी 5 संधी मिळणार दोघींना. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या दळवी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या करकटे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी.
अभिनंदन. हसत खेळत रंगलेला हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. गणपती बाप्पा.